नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह पार्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत कोकणामध्ये नारळाचं झाड असतं, त्या नारळाच्या झाडावरील नारळ कसे काढतात ते. म्हणजे पूर्वी माणसं स्वतःहून नारळावरती चढायची, म्हणजे स्वतःची ताकदीचा वापर करून. पण आता काही मशिनरी आल्या, छोट्या छोट्या मशीन्स आल्यात, तर त्या मशीनद्वारे इझिली नारळाच्या झाडावरती चढलं जातं आणि नारळ काढले जातात. तर आता आपण पाहूया एक नारळावरती चढण्याची मशीन, त्या मशीनचा वापर कसा केला जातो ते. तर चला मग पाहूया. आता आपल्यासोबत आहेत अनिल पाळेकर. ते आपल्याला हे माडावर चढण्याची मशीन आहे त्याची माहिती देतील. तर नमस्कार पाळेकरजी. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा जरा. माझं नाव अनिल पाळेकर. ओके. राहणार पाळेकरवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. ओके. पाळेकरवाडी कुठे आली? तालुका देवगड. ओके. म्हणजे गाव कुठचं? विजयदुर्ग रोडला आहे. विजयदुर्ग. हां, मुठाडजवळ. मुठाड. ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. गाव मुठाड. ठीक आहे. ही मशीन कशी लावतात जरा दाखवा. हे बघा, हे दोन स्टँड आहेत. ओके. दोन पायातलं दोन. हां हां. त्याची लावायची पद्धत हे बघा अशी आहे. ओके. याला वायर असतात. त्याला हे वायरीचे रोप आहेत. ओके. ते असे दोन बाजूने घ्यायचे. हां हां. या बाजूला आणायचा. ओके. हुकामध्ये अडकवायचं. हां हां हां. त्यामध्ये हे अडकवायचं असं. हां हां. आणि त्याच्यानंतर इथे अडकवायचं एक हे लॉक आहे ते. ओके. या लॉकमध्ये अडकवायचं. ह्या लॉकमध्ये अडकवायचं. ओके. परत हे उजव्या पायाचं झालं. ओके. स्टँड. आता मी डाव्या पायाचं लावतोय. ओके. दोन पायाची दोन स्टँड आहेत. दोन पायाची दोन स्टँड. हम्म. फक्त ह्या झाडात ह्या मशीनचा उपयोग फक्त नारळीच्या झाडासाठीच होऊ शकतो. ओके ओके. सुपारीच्या वगैरे होऊ शकत नाही. ओके. कारण त्याचा बुंदा छोटा असतो. त्याचा बुंदा छोटा असतो. मग त्याच्यासाठी वेगळी मशीन येते काय? आहे, मशीन आलेली आहे बाजारात. ओके. पण अजून इकडे या कोकण साईडला कुठे दिसत नाही. ओके. म्हणजे या मशीनचा वापर फक्त माडावरती चढण्यासाठी होतो. माडाच्या झाडावर चढण्यासाठी होतो. ओके. आता मी डाव्या पायाचं लावलं. ओके. हे उजव्या पायाचं. ओके. जेव्हा आपण चढतो इथे एक पट्टा असतो. ओके. त्या पट्ट्यामध्ये हा पाय घालायचा. ओके. जेव्हा आपण दाब देणार घट्ट पकडलं जातं. ओके. आणि नंतर आपण जसं उभा राहिलोय. ओके. उभा राहिल्यानंतर हे दोन्ही पाय याच्यात अडकवायचे आणि एक एक वरती करायचं. जेव्हा आपण हा पाय सैल करतो, वरती घेतो, तेव्हा सैल झाली की सरकवायच्या हाताने. ओके. तर आपण दाब दिला की घट्ट बसते. लॉक बसते. लॉक होते. ओके. असं. हां हां. हे चढण्याचं हे आहे. ओके. किती उंच आपण चढू शकतो. ओके. फक्त चढणाऱ्याच्या अंगामध्ये डेअरिंग पाहिजे. ओके. थोडं टेक्निक आणि थोडी ताकद म्हणजे पाहिजे फक्त. बरोबर. कारण उंचावर जायला डेअरिंग लागते. एकदम इझिली वरती जाता येते. अरे वा, एकदम इझी आहे. जसं आपण पायऱ्या करतो हां हां. जिन्याच्या, हां हां. तशा पद्धतीत. असे दिवसभरात तुम्ही किती नारळावर चढता म्हणजे एका दिवसात? याला काय प्रमाण सांगू शकत नाही. साधारण 20 ते 25 वरती. 20 ते 25 नारळाच्या झाडावरती. ओके. 30 झाडं होऊ शकतात. 30. आणि दमायला होणार नाही मशीनमुळे. पूर्वी दमायला व्हायचं ना नॉर्मली चढायला. चढणं हे कठीण आहे. बरोबर. ताकद लागते त्याला. ओके. पण हे कसं सहजरित्या हां, कमी ताकदीत टेक्निकने चढता. ठीक आहे. आता आपण पाहूया, हे नारळावरती चढले आहेत आणि आता नारळ पण पाडतील आणि ती जुनी झावळं असतात, नारळ साफ करतील. म्हणजे नारळाचं झाड साफ पण करतील. कचरा साफ करतायत ते झाडावरचा. काय केलं?
अशा प्रकारे नारळाचं झाड साफ केलं जातं आणि नारळसुद्धा काढले जातं. अशा प्रकारे माडावरचा कचरा साफ केला जातो. म्हणजे या झाडावरती सहज उभे आहेत ते या मशीनमध्ये. या मशीनमुळे एकदम सहज उभे आहेत. पूर्वी एवढ्या झाडावरती चढायला खूप कष्ट लागायचे, आता या मशीनमुळे एकदम इझी झालं आहे. आता एक एक नारळ पाडणार आहेत त्यांनी. एक एक नारळ काढला त्यांनी. आता एक माड साफ करून झाल्याने ते खाली उतरत आहेत. अशा प्रकारे हे माडावरून पुन्हा खाली उतरले. तर आत्ता आपण पाहिलं की मशीनच्या साहाय्याने म्हणजे छोट्या छोट्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने माडासारखे उंच झाडावरती कसं चढलं जातं. पूर्वी ह्या माडावरती चढायला खूप कष्ट लागायचे. आता त्या प्रमाणात कमी कष्ट आहेत, लागतात कष्ट, पण खूप प्रमाण त्याचं खूप कमी झालं आहे. आणि अशा प्रकारे एका दिवसात त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30 ते 40 माडावरती चढून ते साफ केले जाऊ शकतात किंवा त्याच्यावरचे नारळ काढले जाऊ शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा. लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे कोकणातील वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणजे दैनंदिन जीवनातील सांस्कृतिक तसे पारंपरिक असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. तर तुर्तास धन्यवाद.